येशूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हालेलुया. जोरदार जोरदार येशूसाठी. हालेलुया. स्वर्गातले आकाश कपट तुमच्यासाठी खोलले. हालेलुया. आशीर्वाद ते देवाने तुमच्यासाठी खाली ओतला. त्याच्या जोपर्यंत त्याच्या कामाला देत राहा तोपर्यंत तुमच्यातला धन्यवाद देवाला देत जा. हालेलुया. जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही ना आता बास, तोपर्यंत देवाला तुम्ही धन्यवाद देत जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि उत्साह असू द्या धन्यवाद देण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि देवाला आभार प्रदर्शन करण्यासाठी. उत्साह असू द्या बायबल वाचण्यासाठी. वचनांना आता जास्त महत्व द्या. समजते तुम्हाला? वचनांना जास्त महत्व द्या. कारण आता आपला प्रभू येशू लवकर येते, खूप लवकर येते. आता सैतानाला पण ते कळालेलं आहे, त्याला कळून चुकलेलं आहे. आता तो काय करते? आता तो झपाट्याने जगामध्ये काम करते. कसं करते काम? झपाट्याने काम. जेवढं त्याला मिळवता येईल तेवढं ते मिळवते. हालेलुया. समजते तुम्हाला? जेवढं त्याला मिळवता येईल तेवढं ते मिळवते. कारण त्याला माहित आहे माझे दिवस थोडेच आहेत. त्याला माहित आहे. तुम्हाला सांगू का, एक वेळेस आपल्या कानांवरती नगारे वाजलेला आवाज येणार नाही, पण त्याच्या कानावरती आवाज लगेच येईल. म्हणून तो आता कसा झालेला आहे? तो पिसाळलेल्या कुत्र्यासारखा करत आहे. कसा करत आहे तो शैतान? पिसाळलेल्या कुत्र्यासारखा करत आहे. तो आता सोडत नाहीये लोकांना. तो आता मोहात पाडते, पापात पाडते, ढकलत ते पापामध्ये. तुम्ही पाप करा. आणि तुम्हाला सांगू, पाप करण्याची इच्छा कुणाला नाहीये. पाप करण्याची इच्छा बोला कोणालाच नाही. हालेलुया. पाप करण्याची इच्छा कोणालाच नाहीये. हालेलुया. पण शैतान त्यांना प्रोत्साहन करते. शैतान काय करते? प्रोत्साहन करते. हालेलुया. बघताय ना तुम्ही जगामध्ये काय चाललंय. आता मगाशी मला खंदरे भाऊंनी एक विषय सांगितला, मी अचंबित झालो. हालेलुया. हे का घडते? कारण आता शैतानाचं काम झपाट्याने सुरू झालेले. मग मी म्हणतो, जर शैतान इतकं झपाट्याने काम त्याचं चालू झालेलं आहे, तो वाऱ्यासारखा धावत आहे, तर विश्वासणाऱ्याने आता झोपू नये. प्रेज द लॉर्ड. मला वाटतं तुम्हाला ऐकायला कमी येत आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्याने आता झोपू नये. आता विश्वासणाऱ्याने पण वाऱ्यासारखं काम करावा. हालेलुया. जेवढं तुम्हाला लोकांना वाचवता येईल तेवढे लोक तुम्ही वाचवा. जेवढं तुम्ही काम करणार तेवढं तुमचा विरोध होणार. हालेलुया. जेवढं तुम्ही येशूचं नाव गाजवणार तेवढे तुमच्या अपोजिट लोक उभे राहणार. मी म्हणतो लोकांकडे बघू नका. हालेलुया. गेल्या आठवड्यामध्ये मला एक जणाचा फोन आला. एका व्यक्तीने माझा अर्ध्या तासासाठी माझ्यातला उत्साह काढून टाकला. म्हणजे मी इतका उत्साहिक माणूस, देवाला इतकं जवळनं ओळखणारा माणूस, माझा सुद्धा उत्साह कमी झाला. कारण घाबरवणारे भेडवणारे पुष्कळ आहेत, पण येशू संगत चाल म्हणणारे फार कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. मी आश्चर्य मानलं त्या गोष्टीचं, त्या व्यक्तीचं, की हा देवाचा सेवक आहे पण हा मला घाबरवतोय. तुम्हाला सांगू, जर कोण सेवा करत असेल तर त्याला प्रोत्साहन करा. जर कोण प्रार्थना करत असेल तर त्याला मदत करा. त्याला सांगा तुम्ही, हालेलुया, तुझी प्रार्थना खूप चांगली आहे, अशीच तू प्रार्थना करत राहा, अख्खं जग तुझ्याद्वारे बदलल. काय झालं? उत्साह निर्माण केला मी. हालेलुया. पण कोणाकडे तरी जाऊन म्हणणं, ब्रदर थोडस तुम्ही स्लो चाला. का? खूप प्रचंड तुमचे वचन व्हायरल होते, कदाचित काहीतरी गडबड होईल. हे काय झालं? हे घाबरवण्याचे एक शैतानाचं हत्यार आहे. मी अर्धा तास जरा नर्वस झालो, मी घाबरलो. काय झालं? बाजूच्याला म्हणा, ब्रदर घाबरले. हा. प्रेज द लॉर्ड. मग नंतर मग मी प्रार्थना केली, परमेश्वराकडे गेलो, देवाला म्हटलं, प्रभू मी घाबरलो. प्रभू म्हणला, मी तुझ्या संगट आहे, मी तुझ्या संगट आहे. हालेलुया. तुला घाबरायची गरज नाहीये. ज्याच्या संगतीला परमेश्वर आहे ते
आणि इतरांच्या गोष्टींकडे लक्ष लावणं, इतरांच्या बोलण्याकडे कान लावणं चुकीचं आहे. देव म्हणतो जर मी तुझ्या संग बोलत आहे तर इतरांचं तू काय ऐकतो? मी प्रभूला म्हणलं प्रभू तुझे सेवक लोक. प्रभू म्हणतो मी त्यांच्या संग बोललोच नाही, मी त्यांच्या संग बोलतच नाही. ज्यांच्या संग मी बोलत नाही आणि जे लोक तुम्हाला येऊन घाबरवतात समजा त्यांच्या संगत मी कुठंच नाही. पण जे तुमच्याकडे आले आणि जे तुम्हाला म्हणतात येस ब्रदर खूप सुंदर, अशीच तुमची सेवा वाढवा, मी त्यांच्यामध्ये. हालेलुया. मी त्यांच्यामध्ये. मी खरं सांगतो, जेव्हा चर्च कुठलं वाढतं ना त्यावेळेस आपलेच लोक आपल्याला गुंडाळतात. तुम्हाला सांगू, युद्ध ज्या वेळेस घरातल्यांसोबत असतो ना तेव्हा खूप खूप डिफिकल्ट गोष्टी होतात, खूप डिफिकल्ट. पण जेव्हा युद्ध बाहेरच्या लोकांसंग असतं ना तेव्हा आपण घाबरत नाही, आपण रिलॅक्स असतो. कसे असतो आपण? रिलॅक्स असतो. पण जेव्हा आपल्या त्याला घ्या, आपल्या घरचे जेव्हा आपल्या विरोधामध्ये उठतात ना त्यावेळेस आपण काय करतो? विचारांमध्ये पडतो. प्रभू हा माझ्या घरातल्या, मी ह्याच्या संग कसं युद्ध करू? पण तुम्हाला सांगू, प्रेज द लॉर्ड, जो व्यक्ती खऱ्या येशूकडे जाऊन बोलतो, येशूला विचारतो, तुम्हाला सांगू त्याला माहिती आहे कुठेही असो, घरात असो बाहेर असो, युद्ध माझं नाही, युद्ध माझ्या परमेश्वराचे. युद्ध माझं नाही. हालेलुया. मी नाही, माझा देव जिंकणार आहे. मी नाही, मी शांत राहणार आहे. हालेलुया. माझं काम फक्त त्याला आधार प्रदर्शन करण्याचे. माझा देव त्याला बदलेल. हालेलुया. माझा देव त्याला त्याच्याकडे घेऊन येईल. उठू दे माझ्या विरोधामध्ये किती उठतील, आता भारत देश तुझ्या विरोधामध्ये, पण एक परमेश्वर तुझ्या संगत आहे, तर तुला कुणाची भीती? पौलुस छाती ठोकून म्हणतो हालेलुया, अख्खा देश माझ्या विरोधात आहे पण माझ्या संग जिवंत देव आहे ज्यांनी सगळ्या सृष्टीची रचना केली, तो माझ्या संगत आहे, तर मी का घाबरू? आज जर देव तुमच्या संगत आहे तर तुम्ही का घाबरता? हालेलुया. पण आज विश्वासणारा बिझी आहे. कसा विश्वासणारा? बिझी. बाजूच्याला म्हणा विश्वासणारा बिझी. हा, प्रेज द लॉर्ड. का बिझी विश्वासणारा? सांगू तुम्हाला, दुसऱ्यांवर हसण्यासाठी बिझी. कधी मी दुसऱ्यांच्या चुका काढतोय आणि अरे बाबा तुझे पिवळे दात झाकना. हालेलुया. तुझे पिवळे जो हसतो ना दुसऱ्यांवर, मी खरं सांगतो की त्याचे पिवळे दात लोकांना दाखवतो. कुणावर नाही हसायचं, हसू नका कुणावर. तुम्ही कुणावर हसताय ना तर तुम्ही स्वतःवर हसताय. कोण आपल्यातला आहे का ब्रदर मी असं वरती मान केली आणि मी थुंकलो आणि ती वर गेलं, परत खाली आलंच नाही? समजते काय होणार ती थुंकी? सेम हसणाऱ्यांचं काम तसंच आहे की त्याच्याच तोंडावरती पडत आहे. कुणी चुकीचं गायलंय, इट्स ओके, प्रभू त्याला ब्लेस करो. कुणी चुकीची प्रार्थना करते, प्रभू त्याला ब्लेस करो. माझं काम न्याय निवाड्याचं नाहीये, माझं काम येशू बरोबर त्याची ओळख करून देण्याचे. माझं काम येशू बरोबर त्याला संगत घेऊन चालायचंय. माझं काम आहे, तो माझी बहीण आहे, तो माझा भाव आहे. हालेलुया. इथं आल्यानंतर माझे घरचे, माझे मुलं आणि माझी बायको आणि मुलं माझे नसतात. ती माझी सिस्टर, ती माझी बहीण असती आणि हे माझे मुलं माझे भाव असतात. समजते तुम्हाला? देवाच्या सेवकाची खरी ओळख मंदिरामध्ये एक ब्रदर आणि एक सेवक अशी नातं असावं. कधी त्यांनी स्वतःला मालिक नाही समजावं. मी मालिक आहे आणि तुम्ही सगळे खाली आहेत. जसं मी आहे तसे तुम्ही पण आहेत माझ्यामध्ये. आणि तो मला 4 कान आहेत का? मी वचन सांगतोय, मला 4 कान आहेत का? मला 3 नाक आहेत का? मला 2 तोंड आहेत का? मला 4 डोळे आहेत का? मग मी का जास्त हवेत उडावं? समजते तुम्हाला? हा, जसे तुम्ही तसंच मी पण आहे. हालेलुया. फक्त परमेश्वराने बोलण्याचं जरा ज्ञान चांगलं दिलेलं आहे, तर त्या ज्ञानाचा चांगला उपयोग केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्या ज्ञानाचा चांगला उपयोग केला पाहिजे. ज्ञान तुला तुझ्याकडनं नाही, स्वर्गातनं तुला ज्ञान मिळालेले. हालेलुया. तुला ज्ञान देवाने दिलेले. जर तू तुझं ज्ञान बायबलच्या गोष्टींमध्ये नाही लावलं तर त्या ज्ञानाचं व्यर्थ काम आहे.
जर तुझं ज्ञान तू ह्याच्यामध्ये लावतोय, समजतोय तुम्हाला, जर तुझं ज्ञान तू ह्याच्यामध्ये लावतोय तर देव तुला कुठंच भेटणार नाहीये. देव तुझ्या संग कुठंच नाहीये. त्याला शांत करा. प्रेज द लॉर्ड. देव कुठं पण देव नसल. जर मी चुकीचं काम करत असल, मी जर चुकीचं काम करतोय तर देव माझ्या संगत नाहीये. पण जर मी चांगलं काम करतोय, मी 5 लोकांना येशूची सुवार्ता सांगतोय, माझ्या संगत नाही, माझ्या आतमध्ये येशू आहे. हालेलुया. मी जर 5 लोकांना सुवार्ता सांगतोय, माझ्या संगत येशू नाहीये, माझ्या आतमध्ये येशू आहे. हालेलुया. खूप लोक आहेत येशूला म्हणतात, प्रभू आमच्या संगतीला राहा. नाही, माझ्या आतमध्ये तू उतर आणि तू अद्भुत काम कर. कारण मला पाडण्याचा आत्मा नाही, लोकांना मला हायर करण्याचा आत्मा मिळालेला आहे. मला खूप आनंद होईल. कधी आनंद होईल मला तुम्हाला सांगू, जेव्हा आपली मंडळी उत्तम वेळेमध्ये इथे येऊन बसल आणि देवाला धन्यवाद देणारी बनल. हालेलुया. आणि एकमेकांना उंच करणारी बनल, एकमेकांना हायर करणारी बनल. हालेलुया. आपल्यामध्ये मतभेद नसावे, आपल्यामध्ये भांडण नसावे, आपल्यामध्ये कलह नसावा. ज्या मंडळीमध्ये कलह आहे ती मंडळी शापित आहे. ती मंडळी नाहीये, तो दुष्ट आत्म्यांचं एक मंदिर आहे. पण ज्या मंडळीमध्ये कलह नाहीये, ज्या मंडळीमध्ये देवाचा आत्मा आहे, जी मंडळी एकमेकांना उंच करती, एकमेकांना मदत करती, एकमेकांना विचारती फोन करून, सिस्टर तुम्ही कसे, ब्रदर तुम्ही कसे, एकमेकांची विचारधारा करतात, त्या मंडळीमध्ये खरा येशू आहे. हालेलुया. म्हणून पौलुस म्हणतो, मी त्या येशू सोबत लोकांची ओळख करतो जो क्रूसावरती आपल्यासाठी मेला. काही लोक आहेत कुणाबरोबर ओळख करतात, चमत्कारी येशू. मी असं म्हणत नाही चमत्कारी येशू बरोबर ओळख करू नका, करा, पण क्रूसावरचा येशू पण तुम्ही लोकांना दाखवा. तुम्हाला पण क्रूस उचलून चालायला लागणार आहे. तुम्हाला आज काय चाललंय जगामध्ये, माझा क्रूस तुम्ही घेता का हो थोडा? तुझा क्रूस तूच घे. हालेलुया. माझा देव म्हणतो तुझा क्रूस घे आणि माझ्या मागं चाल. माझा क्रूस सोपा आहे. हालेलुया. कारण मी देवावर विश्वास करतो. कदाचित तुझ्या क्रूस मध्ये विश्वास नसेल आणि तो जड असेल तर तो मला त्रासदायक होईल. विनाकारणचा इतरांचा क्रूस उचलू नका, तुम्ही थकणार. समजणाऱ्यांना ते समजलं पाहिजे मी काय बोललो ते. हालेलुया. विनाकारणचा क्रूस कुणाचा उचलू नका, तुम्ही थकणार. ज्याच्यामध्ये प्रेम नाही, ज्याच्यामध्ये काहीच नाही, ज्याच्यामध्ये कलह आहे, क्लेश आहे, दुःख आहे, संकट आहे. आणि खरं विश्वासणाऱ्यांनी काय केले, दुःख, संकट, क्लेश सगळे येशूच्या हातामध्ये सोपवले. पेत्राचे पहिले पत्र 5:7 मध्ये काय लिहिलेलं आहे, सगळ्या चिंता तुम्ही त्याच्या हाती सोपवा, कारण त्याला तुमची काय आहे, काळजी. आपल्या देवाला आपली जशी एक आई आपल्या मुलाची काळजी घेते, तसाच आपला देव आपली काळजी घेतो. आपला येशू आई पण आहे, वडील पण आहे, बहीण पण आहे, भाऊ पण आहे, सगळं आपला येशू आहे. मला म्हणतो, अरे मी आहे ना तुझा, सगळ्यांनी तुला सोडलं तरी चालेल, पण मी तुला कधी सोडणार नाही. हालेलुया. सगळे तुला सोडून जातील, पण मी तुझ्या संगतीला आहे, मी तुझ्या सोबतीला आहे, मी तुझ्या घरात आहे, मी तुझ्या कुटुंबामध्ये. हालेलुया. कदाचित माझ्या कुटुंबामध्ये काही बिघडलं तर मी लवकर रडणार नाही, पण माझ्या आधी माझा ईश्वर रडतो. माझ्या आधी आपला ईश्वर रडतो. खरं सांगतो तुम्हाला ठेस लागली तुम्ही लवकर रडणार नाही, पण ईश्वर रडतो. हालेलुया. पण तो तुम्हाला ठेस लागूच देणार नाही, तो तुम्हाला त्याच्या तळ हातावरती झेलतो. हालेलुया. भजन संहिता 91 मी तुमच्यावर येशूच्या नावाने रिलीज करतो, तुमच्यावर मी घोषित करतो. हालेलुया. इथून पुढचं तुमचं जाण येशूच्या नावाने आशीर्वादित होईल. आजचा विषय काय आहे, परमेश्वर तुला आणि तुझ्या घराण्याला कधीच विसरणार नाही. म्हणा, परमेश्वर तुला आणि तुझ्या घराण्याला कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. करता विश्वास? यस. नक्की? यस. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही आज विश्वास कराल तर पुढच्या रविवारी मी तुम्हाला 2:30 वाजता इथं बघल. समजते? जर तुम्ही विश्वास करताय तर पुढच्या रविवारी मला तुम्ही 2:30 वाजता ह्या हॉलमध्ये पाहिजे. खरा विश्वास त्या दिवशी तुमचा समजा. मला नाही, तुम्ही येशूला तुम्ही आनंद देणारे बना, देखावा करणारे नको. प्रभू म्हणतो देखावा करणारे बनावट आहेत,
मी त्यांना बनवलंच नाही. हालेलुया. मी बनवलेले ते जे वेळेचा उपयोग पुरेपूर करतात. मी वेळेचा उपयोग पूर्वी करत नव्हतो. मी वेळेला डिमांडच देत नव्हतो. पण तुम्हाला सांगू, मी ज्या ऑफिसमध्ये काम करत आहे ना, त्या ऑफिस पासून मला कळालं की प्रत्येक वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काढू मत्तई 8वा अध्याय 14 आणि 15. शिमोनाची सासू व इतर पुष्कळ रोगी. कोणाची सासू? शिमोनाची सासू. शिमोनाची सासू आणि इतर पुष्कळ रोगी. इतर पुष्कळ रोगी. हा. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. हा. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. ओके. प्रेज द लॉर्ड. हा. नंतर येशू पेत्राच्या घरी गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या घरी गेलेला आपला प्रभू? पेत्राच्या घरी. कोणाच्या घरी? पेत्राच्या घरी. पेत्राच्या. जो मासे पकडून रात्रभर थकला होता, ज्याच्यावरती त्या काळामध्ये खूप कर लादण्यात आला होता, ज्याची आस्त व्यस्त त्याचं जीवन झालं होतं, जो स्वतःला संपवणार होता. प्रेज द लॉर्ड. मी ह्याच्यावरती शिक्षण दिलं तुम्हाला. हालेलुया. ज्याचं जीवन स्वतःसाठी नरक असं झालं होतं. प्रेज द लॉर्ड. पण येशू त्याच्या जीवनामध्ये उतरून येतो आणि येशू त्याचं जीवन बदलून टाकतो. हालेलुया. इथं कोण आपला कोण बसलाय का बहीण भाऊ? येशू तुमच्या जीवनामध्ये उतरून आला आणि काहीच फरक नाही, काहीच असर नाही, हाय तसंच सगळं पूर्वीचं जीवन आहे. हाय का कोण? नाही. बदललं. कुणी बदललं? येशूनी सगळं बदललं. मी नाही बदललं. हालेलुया. मी नाही बदललं. हालेलुया. माझा देव बदलणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. जर देवाने बदललं तर माझ्यामध्ये घमंड नसावा. समजते तुम्हाला? जर मला देवाने बदलले तर माझ्यामध्ये घमंड नसावा. माझ्यामध्ये लोकांना बोलणारा आत्मा असावा, लोकांना प्रोत्साहन करणारा आत्मा असावा. देवाने मला दिले तर मी पण देणारा बनावा. हालेलुया. घमंडी असे बनू नका देव म्हणतो. जर तुम्ही घमंडी बनाल तर माझी काठी तुमच्या खूप शरीराच्या जवळ आहे. आज मी तुम्हाला खरं सांगतो, मला जगातले लोक घमंडी दिसत नाहीत. मला विश्वासणारे आज घमंडी दिसत आहेत. आज विश्वासणाऱ्यांमध्ये घमंड असा आहे ना, कुठून भरलेला आहे. हालेलुया. इतका भरलेला आहे ना, असा भरलेला आहे ना, बापरे. त्यांच्या चेहऱ्यावरच 12 वाजलेले. चेहऱ्यावर त्यांच्या 12 वाजलेले. हालेलुया. मी आज ह्या आता जो आपण दिवसांमध्ये आहोत ना, पूर्वीचे ख्रिस्ती जे होते ना, पूर्वीचे ख्रिस्ती ते कसे होते तुम्हाला सांगू? कळत न कळत त्यांनी देवदूतांचा पाहुणचार केला आणि देवदूतांनी त्यांना आशीर्वाद दिला. ते खूप ब्लेस झाले. पण आत्ताचे विश्वासणारे तुम्हाला सांगू कसे? कुठल्या विश्वासणारे त्यांच्या दारात जाऊ द्या, ते झोपीतनं पण लवकर उठणार नाहीत. समजते तुम्हाला? आत्ताचे विश्वासणाऱ्यांच्या घरी दारात गेले ना तर लवकर त्यांना बोलत सुद्धा नाही, लवकर त्यांना प्रेज द लॉर्ड पण करत नाही. उलट ते दारात गेलेत आणि ते घरातनं निघून गेलेत. आज मी बघते, आज जगामध्ये प्रेम आहे पण विश्वासणाऱ्यांमध्ये आज प्रेम नाहीये. मला देव शिकवतो या गोष्टी आणि अनुभव मी खूप घेतलेला आहे. मी खरं सांगू तुम्हाला, आज वचनांची गरज कुणाला आहे? आज वचनांची गरज खऱ्या विश्वासणाऱ्यांना आहे. जे म्हणत ना मला गरज नाही वचनांची, तू पडलेला आहे. तू पडलेला आहे. तुझ्याकडे येशू आला होता, तुला वाचवलं होतं, तरी पण तू पडलेला आहे. हालेलुया. मी त्या लोकांना पण आता मी बघते, जे ढोंगी होते, जे तोंडावरती फक्त सगळ्या गोष्टी करायचे, नुसतं ते म्हणतात ना, काय म्हणतो आपण, पोतारा. पोतारा फिरवणे.
पण जेव्हा मी जवळनं बघितलं ना, जवळनं, तेव्हा मला कळलं की हे रिअल कोण आहेत. दोन तोंडी लोक देवाला आवडत नाही. दोन तोंडी लोक देवाला आवडत नाही. तुम्ही कधी माझ्या घरी या चुकून पण, आमचं कुटुंब हमेशा ऍक्टिव्ह असणार लोकांचं स्वागत करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. साधा कुठला लहान मुलगा जरी आला ना विश्वास करणारा येशूवर, तरी आम्ही त्याचं स्वागत करणार. का तर आम्हाला माहित नाही, कदाचित ते देवदूत असेल. पण इथं येशू कुणाच्या घरी आलेला आहे? पेत्राच्या घरी. आणि त्याचं घरामध्ये त्यांनी जंगी स्वागत केलेले. कसं स्वागत केलेले? जंगी स्वागत म्हणजे काय माहिती तुम्हाला? टाळ्या वगैरे वाजवून प्रत्येक तिथल्या लोकांना सांगायचं. तुम्हाला सांगू आपल्या देवाचं जंगी स्वागत कसं असतं? साऊंड डीजे लावून नाही. जेव्हा तुमच्याकडे इश्यू येणार आहे ना, तर तुमच्या शेजाऱ्याच्या जेवढी तुमची लाईन आहे ना, जेवढी तुमचं नगर आहे ना, जेवढ्यांना तुम्ही जाऊन सांगाल ना, इश्यू येणारे, इश्यू येणारे, इश्यू येणारे, तयार राहा. ते खरं इश्यूचं जंगी स्वागत आहे. समजते तुम्हाला? आणि त्यांनी सगळ्या नगरातल्या तिथल्या लोकांना सांगून ठेवलं, आज प्रभू येशू माझ्याकडे येणार आहे. त्यांनी सांगितलंय, पण त्यांनी कधी बोलला नाही माझी सासू आजारी आहे. प्रेज द लॉर्ड सिस्टर. त्यांनी कधी बोलला नाही माझी सासू आजारी आहे. आपण काय करतो? दुसऱ्यांसाठी आपण प्रार्थना करण्यासाठी तयार आहेत. कळलं ना ते आजारी आहेत, हा मी जातो ना प्रार्थना करायला. पण घरच्यांसाठी पण तुझं प्रार्थना करणं काम आहे. घरातले जे आजारी आहेत ना, घरातले जे अविश्वासू आहेत ना, त्यांच्यासाठी पण तुला गुडघ्यावर जाऊन बसणं काम आहे. नाही ब्रदर, ते विश्वास नाही करत, ते नाही करू दे विश्वास. हालेलुया. पण तुला त्यांच्यासाठी गुडघे टेकायला लागतील. तुला त्यांच्यासाठी येशूकडे जाऊन बोलायला लागल. हालेलुया. तू तो नाहीये की तू कुणाला पण तू डवलशील आणि कुणाला तरी तू उंच करशील. देव म्हणतो सर्वांना तू सामानले. प्रत्येकाकडे तुझी नजर एक समान असली पाहिजे. हालेलुया. तू बाहेरच्यांसाठी प्रार्थना करशील, त्यांना आरोग्य मिळवून देशील, आणि तुझ्या घरात तू आजारी ठेवशील, तर तुझी सेवा खोटी आहे. देवाची इच्छा काय आहे? देवाची अपेक्षा काय आहे? आधी तू घरातून सेवा सुरू कर. आधी तुझ्या घरातल्यांना मी दाखवून दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज लोक सगळं काही आपल्या आपल्या घरात लपवून ठेवते. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासणारे लोक काय करत आहेत? त्यांच्या घरामध्ये वादविवाद आहेत, ते लपवून ठेवत आहेत. त्यांच्या घरामध्ये घटी आहे, कमी आहे, ते लपवून ठेवत आहे. देव म्हणतो, अरे कशाला देखावा करतो? जसा तू आहेस तसा माझ्याकडे येऊन बस. मी तुला बदलण्याची ताकद ठेवतो. हालेलुया. मी तुझ्याकडे बघत आहे, तू कोण आहेस. प्रेज द लॉर्ड. मी कधी देखावा करणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझे मुलं जर माझ्या विरोधामध्ये उठले, तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगल, हा माझा मुलगा माझ्या विरोधात गेलेला आहे. देखावा करून मी काय करू? जर मी 4 लोकांना सांगते आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा, कदाचित तुमच्या मधली कोणाची तरी देव प्रार्थना ऐकल. पण कधी लपवून ठेवू नका कुठल्या गोष्टी. आज तुमचं काम आहे देवाच्या मंडळीला सांगणं, देवाला जाऊन सांगणं. हालेलुया. पत्रसचा गैरसमज काय होता? हालेलुया. मी दुसऱ्यांकडे जाऊन प्रार्थना केल्यावर त्यांना आरोग्य मिळवल, पण माझ्या घरात त्यांना. आणि खरं जर बघितलं तर जावयांमध्ये आणि सासूमध्ये कधी लवकर पटत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज मदर्स डे ना. जेवढ्या मुली त्यांच्या आईवरती प्रेम करतात ना, तेवढंच प्रेम त्यांचं सासूंवर पण पाहिजे. हालेलुया. समजते? हालेलुया. भावाच्या बायकोला काय म्हणतात? भावजाई. भावजाईला म्हणायचं, खबरदार माझ्या आईला काय काम सांगशील तर. आणि ही तिच्या घरी गेल्यानंतर न सासूला म्हणणार भांडे घास. प्रेज द लॉर्ड. अशा लोकांचा खूप कडक न्याय होणार आहे. जो सासूला पण आई समान प्रेम. आणि मी खरं सांगतो, ज्या घरी मुलगी गेली ना,
त्या सासूला तसंच सांभाळावं तिने जसं ती आईवरती प्रेम करते. Praise the Lord. नाहीतर मग मी खरं सांगतो त्या मुलींचा खूप कडक नाही होणार, खूप कडक नाही होणार. हालेलुया. हा, सासू सासरे नको मला. आज आज जास्त भांडणं काय घरामध्ये लोकांच्या, सासू सासरे नको. मग कोण पाहिजे? आई वडील पाहिजे. मी म्हणतो, मी खरं सांगतो, ज्यावेळेस मुलगी माहेरातून सासरला जाते त्यावेळेस आई वडिलांचा आशीर्वाद तिच्यासाठी कमी पडेल, जन्मदात्या. पण ज्यावेळेस सासू सासरे तिला आशीर्वाद देतील ना, तो आशीर्वाद त्याच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना लागू होईल. पण आज कुठेही ते प्रेम. हालेलुया. आज लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी नाहीये, आज रक्त आहे. मी त्याचं तोंड मरूस तोपर्यंत बघणार नाही, मी त्याच्या संग मरेपर्यंत. अरे तू कोण ठरवणार आहे त्याचा मृत्यू? हालेलुया. परमेश्वर म्हणतो, जर तू त्याच्या संग बोलणार नाही तर मी तुला मारीन. आजच तुला ह्या जगामधनं मी काढून टाकीन. कारण देव म्हणतो, कुणाला श्राप असा बनू नको, लोकांना आशीर्वाद असा तू बन. आज सांगायचंच आहे तर चांगलं सांगा. जर आपल्याला कुणाचं चांगलं करता येत नाही तर आज मंडळीमध्ये कुणी कुणाचं वाईट पण करू नये. हालेलुया. समजतंय तुम्हाला? जर मला कुणाचं चांगलं करता येत नाही तर मी कुणाचं वाईट पण नाही करणार. प्रेज द लॉर्ड. कारण स्वभाव माणसाचा आज कसा आहे तुम्हाला सांगू, चांगला नाहीये. आज आज वाईट स्वभाव आहे लोकांचा. आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोणाला कोणाबद्दल तरी पाप दडलेले, कोणाला कोणाबद्दल तरी राग दडलेला आहे. कुणी तुम्हाला सांगू, आज वैरी बाहेरच्या लोकांच्या वैरी नाहीयेत, आज घरामध्ये लोकांचे जास्त वैरी झालेले. आज सख्य भाऊ भावाला बोलत नाही, आज सख्खी बहीण बहिणीला बोलत नाही. हालेलुया. कशामुळं? प्रॉपर्टीसाठी. प्रॉपर्टी आहे छोटी पण भांडणं आहेत मोठे. प्रेज द लॉर्ड. प्रॉपर्टी किती आहे? छोटी, आणि भांडणं त्याला शैतानाने तिथंच नाश. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणतो विश्वासणाऱ्यांनी त्या गोष्टीमध्ये पडूच नाही. काही लोक मी बघतो ते तोंडातून चांगले बोलतात पण आतमधनं आमच्यासाठी लय कठोर आहेत. खरं. प्रेज द लॉर्ड. ते हितून चांगले आहेत पण आतमधनं देव काय म्हणतो, मी तुला इथून नाही ओळखत, मी तुला इथून ओळखतो. हालेलुया. तू कितीही पावडर लाव, तू कितीही चांगली क्रीम लाव, ते पाप तुझं कधीच मिटणार नाही. पण तू माझं रक्त स्वीकार. हालेलुया. तुला पावडर आणि क्रीमच्या असरची गरज नाही. माझं रक्त तुझ्यासाठी साफ बनल, तुझ्यासाठी शुभ्र असं बनल. हालेलुया. मी तुला शुद्ध करेन. हालेलुया. जेव्हा तुम्ही हेच क्लीन ठेवता ना, तेव्हा तुम्हाला सगळे लोक तुमचे बहीण आणि भाऊ दिसतील. प्रेज द लॉर्ड. पण जर तुमचं शरीर, जर तुमचं या शरीरामध्ये जर तुम्ही घाण ठेवाल ना, तर तुमचे सख्खे भाव आणि बहीण सुद्धा तुमच्या वैरी दिसतील. हालेलुया. मी आज बघत आहे, मी जे बघत आहे तेच मी इथं शिकवत आहे. जे मला दिसत आहे, जे मला देव सांगत आहे. हालेलुया. प्रभू मला नाव घेऊन म्हणतो, बघ ते व्यक्ती मला ओळखतो. काय म्हणतो देव मला? बघ ते व्यक्ती मला ओळखतो पण त्याच्यामध्ये प्रेम नाहीये. हालेलुया. समजते तुम्हाला? तो व्यक्ती मला ओळखतो, येशू येशू दिवसात 100 वेळा बोलतो पण त्याच्यामध्ये प्रेम नाहीये, त्याच्यामध्ये मी कुठंच दिसत नाहीये. हालेलुया. ज्याच्यामध्ये कुठंच देव नाहीये ना, समजून घ्या तो एकटा असा पडलेला आहे. आणि ज्या व्यक्तीला एकटा असं राहण्याची सवय लागलेली आहे ना, समजून घ्या शैतान कधी पण त्याचा काटा काढणार. आणि शैतान लोकांमध्ये येत नाही, शैतान हमेशा एकट्यामध्येच येतो. म्हणून पिता पुत्र पवित्र आत्म्याची संगती तुमच्या आणि माझ्या संग गरजेची. जर ती संगतीच नाहीये, हालेलुया, तू एकटा असू दे नाही तर तुझ्या संग 100 असू दे, तुला काहीच फरक पडणार नाही. का? ये शैताना, माझ्या संग पिता पुत्र पवित्र आत्मा आहे. हालेलुया. मोठ्या मोठ्या वादळांना धमकवण्याची ताकद माझा येशू ठेवतो. हालेलुया. मोठ्या मोठ्या आजारांना पाडण्याची ताकद माझा देव ठेवतो.
माझा देव पापी लोकांना बदलण्याची ताकद ठेवतो. हालेलुया. मी पापी होतो तेव्हाच माझा येशू माझ्याकडे आला आणि मला म्हटलं मी जिवंत आहे. हालेलुया. कुणी बदलले नका बदलू देऊ, तुम्ही गुडघ्यावर जा आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करा. येशू तुमच्या बाजूने उभा आहे. हालेलुया. पत्रस ज्यावेळेस घरी येशूला आमंत्रण देतो, प्रभू येशू येतो आणि आल्यानंतर आपल्या येशूने बिर्याणीचं पातेलं बघितलं का? प्रेज द लॉर्ड. जे ऑनलाईन ऐकतील ते म्हणतील हा कुठला प्रचार आहे. समजते तुम्हाला? पत्रसच्या घरामध्ये गेल्यानंतर येशूने काय बघितलं? सासू, पत्रसची सासू. त्यांनी काय काय केलंय घेणं देणं नाही. मी इथं अद्भुत चमत्कार काढणार. प्रेज द लॉर्ड. कधी कुणाच्या घरी गेल्यानंतर प्रेज द लॉर्ड ब्रदर, कधी कुणाच्या घरी गेल्यानंतर अपेक्षा ठेवू नका कशाचीच. मी इथं येशूच्या नावाने काय चमत्कार करणार आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे. माझ्या हाताने येशू इथं काय चमत्कार करणार आहे त्याच्याकडे तुझं लक्ष पाहिजे. हालेलुया. तुला पाण्याचा गलास नाही दिला तरी चालेल. हालेलुया. काय हरकत नाही, पण माझ्याद्वारे देव मोठं काम करणार. हालेलुया. पण बायबल मध्ये लिहिलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, देवाच्या सेवकाला एक छोटासा गार पाण्याचा ग्लास कुणी प्यायला दिला, त्याच्या 7,000 पिढ्या त्याच्या आशीर्वादाने भरतील. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कुणी एक ग्लास पाणी जरी पाजलं ना, तुम्हाला म्हणतोय मी, तुम्हाला आणि मला जर एक ग्लास कुणी पाणी जरी पाजलं ना, देव त्याच्या हजारो पिढ्यांना आशीर्वादित करणार. हालेलुया. येशूने घरात एंट्री केल्या पत्रसची सासू आजारी होती, तापाने बेफाम होती. पत्रस कधी बोललाच नव्हता माझी सासू खूप आजारी आहे म्हणून, पण येशू गेल्यानंतर येशूला समजतं इथं कोणतरी आजारी आहे. आणि येशू फक्त त्याला स्पर्श करतो. काय करतो? स्पर्श करतो. तुम्हाला खरं सांगू, त्याची सासू ज्या वेळेस घरामध्ये काही कमी असल्यावर, कुणाची सासू सासरे आहेत बाबा की त्या जावयाला लय चांगलं बोलतील. समजते? आणि मी खरं सांगतो, ज्या बायका आहेत ना, ज्या नवऱ्यांच्या बायका आहेत ना, त्या बायकांनी कधीच त्यांच्या सासरी जाऊन नवऱ्याबद्दलचं काय सांगावं नाही. नाहीतर त्यांच्यातलं प्रेम तुटलंच म्हणून समजा. तुम्हाला खरं सांगतो, कधीच त्याची किंमत करणार नाहीत जावायची. आणि आज काय करते माहितीये मुली थोडस काय झालं ना, थोडस बाजूच्याला म्हणा, थोडस काय झालं ना, किती बाजूच्याला व्यवस्थित बोला ना, चांगलं थोडस, किती थोडस, पण सांगताना कसं सांगणार? खूप मोठं. सांगताना कसं सांगणार? खूप मोठं. पण मी म्हणतो ना, हालेलुया, जे आई वडील त्या मुलीचं ऐकतात ना, त्यांना ज्ञान नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या मुलींचे आई वडील त्या मुलींचं कथन ऐकतात ना, त्यांना ज्ञान नाही. पण जे आई वडील त्या मुलीला म्हणतात ना, ज्या दिवशी तुझं लग्न झालं, आता आम्ही कमी पण ते जास्त, ते ज्ञानाने भरलेले, ते आत्म्याने भरलेले. हालेलुया. मी खरं सांगतो, आज समजावणारे कमी आहेत पण संसार मोडणारे फार आहेत. देव परमेश्वर म्हणतो, ज्यांना मी वरतून एकत्र करून पाठवलेलं आहे, इथं दुसऱ्यांनी तोडू नये त्यांचे संबंध. प्रेज द लॉर्ड. हव्वा आणि आदम एकत्र होते, कुणीच त्यांना तोडलं नाही. आणि ज्यांनी तोडायचा प्रयत्न केला, परमेश्वराने त्याला श्राप दिला. जन्मभर तू माती खाशील आणि पोटाने तू चालशील. आजही तो माती खाते आणि ते पोटाने चालते. प्रेज द लॉर्ड. कधी कोणामध्ये आपण भिंत असं बनू नये. बनायचंच आहे तर कोणासाठी आशीर्वाद बना. हालेलुया. एवढीच होते पण लोक एवढं सांगतात. आणि ती पत्रसची जी सासू होती ना, पत्रस घरी आला, समजते, बायबल मध्ये नाही लिहिलं. बरोबर, बायबल मध्ये नाही लिहिलं. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना येशू प्रभूकडे जाऊन, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी देव समजून सांगत. हालेलुया. जेव्हा पत्रस घरी जाईल ना, तेव्हा त्याची सासू त्याला काही ना काहीतरी बोलणार. ज्याच्यावरती कर लादण्यात आला होता
ज्याच्याकडे खर्चण्यासाठी पैसे नव्हते, ज्याचं जीवन संपवणार होता, त्याच्या घरामध्ये खाण्यापिण्यासाठी काहीच नव्हतं, आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये त्याची सासू आहे, ती सासू त्याचा लाड करत असेल? प्रेज द लॉर्ड. आणि येशू त्याला भेटून थोडेच दिवस झाले होते, पण येशू भेटल्यानंतर ना त्याचं अख्खं जीवन बदललं. हालेलुया. त्यांनी सगळा कर पण त्यांनी भरला, त्यांनी सगळं कर्ज पण त्यांनी भरलं. तुम्हाला सांगू, त्याच्याकडे सगळं जाऊन त्याच्याकडे उरलं. हालेलुया. आणि आता त्याची सासू काय म्हणत असेल? आता कुणाच्या नादी लागलाय बाया ह्यो? प्रेज द लॉर्ड. म्हणतात बाया, म्हणतात ना तसं. हालेलुया. आता कुणाच्या नादी लागलाय ह्यो? जोपर्यंत येशू दाखवणार नाही तुमच्या कुटुंबाला, तोपर्यंत त्या घरातल्या लोकांना कळणार नाही की येशू काय करू शकतो. त्यांनी दाखवलं येशूला. हालेलुया. प्रभू ये माझ्या घरी, माझ्या घरामध्ये खूप त्रास आहे, मला बसण्यागणिक टोमनेत, मला खाण्यागणिक टोमनेत, एकदा येऊन अद्भुत चमत्कार कर. एकदा येऊन अद्भुत चमत्कार कर. हालेलुया. आणि त्याची सासू बेफाम होती, ताफेनी मरण्याच्या दारापाशी होती. येशू जातो आणि स्पर्श करतो, आणि तिची सासू काय म्हणती? जावई बापू, तुमची संगत चांगली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून पुढं तुमच्या घरातले लोक तुम्हाला म्हणतील तुमची संगत चांगली. इथून पुढे ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला बोलले हालेलुया तुम्ही त्या संगतीला जाता ती वाईट आहे, पण इथून पुढे मी खरं सांगतो, येशूच्या भयामध्ये मी सांगतो, इथून पुढे जे तुमच्या विरोधात बोलत होते तेच म्हणतील तुमची संगत चांगली आहे, आम्हाला पण तुम्ही ब्लेस करा, आमच्यासाठी पण तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला मागाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, ज्यावेळेस घरातले उभा राहतात ना तेव्हा आपल्याला डिफिकल्ट होतं, पण ज्यावेळेस बाहेरचे उभा राहतात ना आपण जोमाने आपण वाद घालण्यासाठी उभे राहतो. पण तुम्हाला सांगू, आपल्या घरातले जर उभे राहिलेत ना तिथं तुम्ही येशूला आमंत्रण द्या. तुमच्या घरामध्ये येशूला आमंत्रण द्या. हालेलुया. जा गुडघ्यावरती, लावा तुमच्या दरवाजीची कडी आणि म्हणा प्रभूला, आज माझ्या घरामध्ये चमत्कार पाहिजे, आज माझ्या घरामध्ये बदल वातावरण, आज माझ्या घरामध्ये अद्भुत काम कर. माझ्या घरातले मला नाव ठेवतात प्रभूजी, मी तुझं काम करत आहे. हालेलुया. माझ्यामध्ये काय खोट असेल तर ते दाखवून दे, माझ्यामधली खोट काढून टाक आणि माझ्यामधलं लोकांना तू दाखव. बोलू शकत नाही तुम्ही, प्रेज द लॉर्ड, बोलू शकत नाही तुम्ही. मुख दिले तुम्हाला, कान दिलेत तुम्हाला, डोळे दिलेत तुम्हाला. हालेलुया. तुम्ही बघू शकता, तुम्ही बोलू शकता, तुम्ही ऐकू शकता, तुम्ही चालू शकता. मी म्हणतो, जर तुम्हाला हे सगळं देवाने दिलंय ना, इथून पुढे तुम्ही सगळं शरीर त्याच्यासाठी कामाला लावा. बघा तो किती काय करू शकतो, बघा तू किती आत्मेने तुम्हाला, उत्साहाने तुम्हाला भरू शकतो. हालेलुया. कधी म्हणणार नाही तुम्ही हालेलुया इथं झाडू मारताना मी नौकर आहे, मी नौकर आहे, पण माझा मालक पास्टर नाही, माझा मालक येशू आहे. हालेलुया. माझा मालक येशू आहे. हालेलुया. जो इथं नौकर बनणार तो म्हणणार मी ह्याचा मालक आहे, आणि ज्याचा मालक येशू असणार त्याचा मालक दुसरा कोणीच नसणार. तुम्ही लिहून ठेवा. हालेलुया. तुम्ही लिहून ठेवा. प्रेज द लॉर्ड. मी कुणाला पाडायचा प्रयत्न करत नाहीये, मी सत्य तुम्हाला सांगते आणि तुम्हाला मी बंधनातनं सोडवते. कधीच कुठल्या कामाला गिल्टी असं समजू नका, कधीच कुठल्या कामाला तुम्ही वाईट असं समजू नका. इथं येऊन धूळ पुसणं सुद्धा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. समजते? प्रेज द लॉर्ड. इथं येऊन, कुठे गेला माझा कापड? हालेलुया. इथं येऊन धूळ पुसणं सुद्धा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. मी जेव्हा इथं साफसफाई करत असतो ना तेव्हा मी हे समजत नाही मी इथला पास्टर आहे, मी म्हणतो प्रभू मी तुझा नौकर आहे, तू माझा मालक आहे. हालेलुया. आणि जो म्हणतो ना हालेलुया मी देखावा करत नाही, हालेलुया मी माझ्या देवाला, माझा देव मला बघतो की मी कोण आहे आणि मी कसा आहे. मी ते व्यक्ती नाहीये तुम्ही माझी वाट बघत बसावे बनावे, मी तो व्यक्ती आहे, मी इथं येऊन तुमची वाट बघत बसणारा बनावा. कारण मला माहित आहे माझ्यासाठी किती मोठं त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. मी इथं खूप काही बांधलंय, मी इथं बांधले आणि तिथं माझ्यासाठी ते खोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या घरच्यांना माहित नाही मी बाहेर काय करतो, पण तुम्हाला सांगू
मी माझ्या घरच्यांना फसवल पण मी त्याला कधी फसवणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजते मंडळी तुम्हाला? बनायचंच आहे तर येशू सारखं बना. आलाच आहात तर येशूला स्वीकारा. दोन तोंडी बनू नका. हालेलुया. अर्धा इथं आणि अर्धा इथं. डुबून जाशील, तुला वाचवायला पण कोण येणार नाही. हालेलुया. आणि खरं सांगतो, प्रेज द लॉर्ड, देव संधी देतो. जर त्या संधीला जर तुम्ही डवललं तर ती संधी पण काम करायचं बंद करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती दिवसांचा मार्ग होता का मिसर पासून कनान देशापर्यंत जाण्याचा? 11 दिवसांचा मार्ग होता. किती दिवसांचा मार्ग होता? 11 दिवसांचा. बाजूच्याला म्हणा 11 दिवसांचा. 11 दिवसांचा. हा. किती दिवसांचा मार्ग होता? 11. फक्त 11 दिवसांचा मार्ग होता. मग तोच मार्ग 40 वर्षाचा का झाला? का झाला? मी आलो येशूकडं पण माझं लक्ष जगाकडं. मी आलो येशूकडं पण माझं लक्ष आजारांमध्ये. मी आलो येशूकडं पण मी भांडणांकडे वादविवादांकडे बघते. तर तुम्ही भटकताय. तुम्ही भटकताय. तुमचा कदाचित मी तुम्हाला सांगते, कदाचित तुम्हाला 10 दिवसात मिळणार होतं. आजपर्यंत तुम्हाला काय मिळणार नाही? कारण तुमचं लक्ष भटकलेले. आज तुमचं लक्ष देवाकडे तुम्ही लावा. मी खरं सांगतो, 11 दिवसाचा मार्ग देव तुमचा बनवल. हालेलुया. काय गरज होती परमेश्वराची समुद्र फाडण्याची? 11 दिवसाच्या मार्गामधनं समुद्र कधीच फाटणार नाही. तुम्हाला सांगू, देवाने दाखवलं. तुम्ही नजर भटकावताय. तुम्ही त्या परमेश्वराला तुम्ही ओळखा जो समुद्र फाडू शकतो. तो तुमच्यासाठी सगळं करण्यासाठी तयार आहे. तरी पण त्यांचं लक्ष लसूण, अद्रक, कांदा, टोमॅटो, धनिया ह्याच्यावरच हटतच नव्हतं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नव्हतं देणार का त्यांना त्या गोष्टी? तुम्ही मागा, मी तुम्हाला देतो. ते मन्ना जो होता ना, ते मन्ना खात होते ना, त्या मन्न्यासमोर ती बिर्याणी पण त्यांची फिकी होती. त्या मन्नासमोर मटन चिकन पण फिकं होतं. हालेलुया. असं त्या मन्न्यामध्ये ती चव होती. अशा त्या मन्नामध्ये ती सुगंध होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा देव तो नाहीये तू मागल आणि त्याचा हात तोकडा पडेल. माझा देव आहे, तू थोडं मागतोय, मी तुला मोठं देईन. आज लोक म्हणतात, ब्रदर थोडं का मागू? तू आधी थोडं तर माग, देव तुला मोठं देईल. हालेलुया. मी असं म्हणत नाही थोड्यासाठी प्रार्थना करू नका. मी म्हणतो छोट्यातनं प्रार्थना करायला सुरुवात करा. तुम्हाला खूप काहीतरी मोठं मिळेल. हालेलुया. छोटं काय आहे तुम्हाला खरं सांगू? गाडीला चावी लावायच्या आधी प्रार्थना करा. ऑफिसमध्ये टिफिन खायच्या आधी तुम्ही त्याच्यावर प्रार्थना करा. पाणी प्यायच्या आधी पाण्यावरती प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. कोणासंगत तरी तुम्हाला बोलायचंय, अंतःकरणामध्ये प्रार्थना कर. प्रभू ह्याच्या संग बोलणारे माझ्या मुखामध्ये शब्द दे. हा स्वतःला खूप ज्ञानी समजतो. मी असं म्हणत नाही प्रभू त्याला माझ्या समोर पाड. नाही, ह्याच्या संग बोलण्यासाठी मला ज्ञान दे. मी खरं सांगतो, तुम्ही नाही बोलणार, तुमच्या मुखातून देव बोलणार. माझ्या जीवनामध्ये ते आजमावलं मी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी लय ज्ञानी नाहीये. खरं सांगतो, तुम्हाला वाटत असेल ब्रदर लय ज्ञानी, इथं तो उभा राहून नाही. जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये येशूला आमंत्रण देतो ना, तेव्हा देव मला आत्मेने भरतो. हालेलुया. आपल्यामध्ये तुम्हाला खरं सांगतो, आपण पापी, मी पण पापी आहे असं नाही. आपल्यामध्ये परिपूर्ण कोण नाहीये. आपल्यामध्ये एकच परिपूर्ण आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण जर तुम्ही त्याला तुमच्या जीवनामध्ये उतरवताय तर तुम्ही पण परिपूर्ण बनणार. तुम्ही अर्धवट असे काहीच नाही करणार. माझ्या देवाने पूर्ण केलेलं आहे, मी पण सगळं काही पूर्ण करणारा बनणार. हालेलुया. समजते तुम्हाला मंडळी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण काढू जक्कईचं लूक 19:1-10. लूक 19. जक्कई. त्यांनी यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. कुणी यरीहोत प्रवेश केला? येशूनी. म्हणा येशूनी. येशूनी. हा, आपल्या प्रभू येशू कुठे आलेला आहे? यरीहो मध्ये. कुठे आलेला आहे? यरीहो मध्ये. यरीहो मध्ये. हालेलुया. कुठे आलेला आहे आपला येशू? यरीहो मध्ये. यरीहो मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि तिथे एक व्यक्ती आणि त्याचं नाव काय आहे? जक्कई. म्हणा जक्कई. जक्कई. आणि तो जक्कई कसा आहे? बुटका आहे.
कसा आहे ते जक्कय? बुटका. हालेलुया. आणि येशूला बघण्यासाठी खूप गर्दी आहे आणि येशूला त्याला बघता येत नाहीये, म्हणून त्यांनी काय केलं त्या जक्कईनी? झाडावरती चढला. कुठं चढला? झाडावर. झाडावरती चढला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्यांना येशू दिसत नाही ना त्याला बघणारे तुम्ही डोळे मागावे. त्यांनी बघितलं नाही झाडावरती चढताना मी पडल, मी काय होईल, पण धडपड काय होती? येशूला पाहण्याची. येशूला मला बघायचंय, येशूला एकदा बघायचंय मला. मी ऐकले हालेलुया, तो मेलेल्यांना जिवंत करतो, तो आंधळ्यांना दृष्टी देतो, मुक्यांना बोलण्याची वाचा देतो, तो अद्भुत काम करतो. एकदा मला फक्त बघायचंय. काय करायचंय? एकदा बघायचंय. खरं सांगतो मी तुम्हाला, जो म्हणतो ना एकदा बघायचंय, अख्ख्या जीवनामध्ये त्याची इशूच असतो. जो म्हणतो ना एकदा येशूला बघायचंय, अख्ख्या जीवनामध्ये त्याची इशू असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून विनाकारांचे आलेले पण देव त्यांना बदलल. प्रेज द लॉर्ड. आणि माझी रोजची प्रार्थना आहे, जे येशूला विनाकारांचे येशूकडे येतात त्यांना पण देवा तू बदल. आणि तो विनाकारांचा आलेला आहे, त्याला कुणी काही माहित नाही, पण फक्त माहिती येशू येणार आहे. आणि तो काय म्हणत आहे? मी फक्त एकदा बघणार आहे. पण जो व्यक्ती एकदा येशूला बघतो, जो व्यक्ती एकदा येशूला बघतो, सगळ्या पापात येशू तुला बाहेर काढतो. येशूचं बघणं सुद्धा माझ्यासाठी आशीर्वाद देते. हालेलुया. लोक म्हणतात ना, ब्रदर प्रार्थना करा, ब्रदर प्रार्थना करा. अरे हात. हालेलुया. माझा येशू कोण आहे? त्याचं बघणं सुद्धा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. आता ते बंद करा हात ठेवून प्रार्थना करणं. आता माझा येशू माझ्याकडे बघतोय आणि मी आशीर्वादित होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आता म्हणू नका हात ठेवा. आता तुम्ही असं म्हणा, मी कुणावर हात ठेवू शकतो का प्रभू? हालेलुया. आय एम रेडी लॉर्ड जीसस. मी तयार आहे प्रभू तुझ्या कामासाठी. मी तयार आहे तुझ्या उपस्थितीमध्ये चालण्यासाठी. मी तयार आहे तुझं पात्र होण्यासाठी. मी तयार आहे तुझी दोन धारी तलवार बांधण्यासाठी. कर माझा उपयोग ह्या धर्तीवरती, या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या पुणे शहरामध्ये. प्रभूजी तुम्हाला खरं सांगतो, या भारत देशामध्ये तुमची खूप गरज आहे. समजते तुम्हाला? आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री, जेवढी ह्यांची गरज भारत देशाला नाही ना, समजते? तेवढी तुमची गरज ह्या भारत देशाला खूप आहे. हालेलुया. आमदार, खासदार, मंत्री, अजून कोण? आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री, लोकांनी त्यांच्याकडं शरीराद्वारे बघितलंय. कशाद्वारे? हे रोड नीट करतील, हे गटर नीट करतील, हे नीट करतील, ते नीट करतील. पण जेव्हा आत्मीने आपल्याकडे लोक बघतील ना, तेव्हा त्यांना कळल की हे आमचं पूर्ण शरीर रिपेअर करतील. हालेलुया. आत्मदेव त्यांना बदलल. आत्मा. हालेलुया. म्हणून म्हणतो हालेलुया, भारत देशाला तुमची खूप गरज आहे. जेवढी गरज हालेलुया मंत्र्यांची भारत देशामध्ये नाही ना, तेवढी गरज आज विश्वासणाऱ्यांची भारत देशामध्ये. जर हे विश्वासणारच देवाने काढून घेतले ना, अख्खं जग बेचव असं बनल. मी खरं सांगतो. हालेलुया. तुम्ही फक्त आज संध्याकाळी जा, घरी जा आणि तुमच्या भाजीमध्ये मीठ टाकू नका, तसंच खा. कसं वाटेल तुम्हाला? कसं वाटेल? हा, अख्खं जग बेचव बनून जाईल. आपण जगाचे मीठ आहोत. आपण जगाचे प्रकाश आहोत. तुम्हाला सांगू, हा जो प्रकाश आहे ना, सूर्य जो देतो ना, त्या प्रकाशाला पण आपण लाजवत, इतका प्रकाश आपल्यामध्ये उपस्थित आहे. तुम्हाला नाही समजत आहे मंडळी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो प्रकाश आहे ना आत्तावरती आकाशामध्ये, जो तुम्ही बघता, त्याच्याकडे तुम्ही बघू शकत नाही, तो प्रकाश पण आपल्या प्रकाशाला बघून लाजल, तेवढी ती उपस्थिती आपल्यामध्ये देवाने दिलेली. हालेलुया. तू जगासाठी प्रकाश आहे. तू जिथं पाय ठेवशील तिथं शैतान थरथर कापेल. हालेलुया. तुम्ही आणि मी आजपर्यंत काय म्हणत होतो? हालेलुया. येशूने पाय ठेवला, शैतान पडला. येशू म्हणतो, जिथं तू पाय ठेवणार तिथं शैतान पडणार.
हालेलुया. आपण घोषणा काय करतो? ये माझा देवा प्रभू येशू, माझ्यामध्ये तू संचार कर आणि सगळं काय बदल. पण देवदूत घोषणा काय करतात? हे प्रभू, ह्यांच्यामधनं मला तुझं काम बघायचंय. आपल्यामधनं देवाचं काम त्या देवदूतांना बघायचंय. पण आपण काय करतोय? त्यांना वेटिंगला ठेवतोय. प्लीज वेट, माझं काम मला करू द्या. तुमचं काम काय आहे? थांबा, मला इंस्टाग्रामवर किती लाईक पडले, फेसबुकवर मला किती लाईक पडले, माझ्या फोटोला किती लाईक आले, माझा फोटो कुणाला आवडलाय, कुणाचे कमेंट जास्त आल्या. समजतोय तुम्हाला? जगातलं नाही सांगत आहे मी विश्वासणाऱ्यांचं सांगत आहे. मी आता इथून पुढं जगासाठी कमी पण विश्वासणाऱ्यांसाठी मी जास्त प्रचार करणार आहे. कारण मला देव विश्वासणाऱ्यांबद्दल दाखवते. देव म्हणतो जग 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 जाऊ दे, पण आज माझे लोक पण चाललेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, असा फोटो पकडणार असा, एक दिवशी वाकडा होशील. हालेलुया. वाकडा होशील एक दिवशी, तुला सरळ करणार कोण येणार नाही. प्रेज द लॉर्ड. ते स्नॅपचॅट म्हणतो ना आपण, काय म्हणतो त्याला आपण? स्नॅपचॅट. बरोबर, स्नॅपचॅट ना. मी आजपर्यंत ओपन नाही केलं ते, पण मी ऐकलंय लोक त्याच्यावरती कुठला पण फोटो टाकतात. चप्पलचा, चमच्याचा, जेवणाचा, बोलणं, काय घेतलं विकत. पण कशासाठी? व्ह्यूज मिळण्यासाठी. काय मिळण्यासाठी? व्ह्यूज. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जगाने बघू वा न बघू, पण देव तुमच्याकडे एकटक लावून बघते. देव तुमच्याकडे एकटक लावून बघते. हालेलुया. त्याची नजर तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. त्याची नजर तुमच्यावर कुणी कमेंट करो वा ना करो. हालेलुया. देवाच्या मुखात ते निघलेला शब्द आहे, तू जाशील तिकडे आशीर्वादित होशील. हालेलुया. अरे बंद कर ते फेसबुक, बंद कर ते स्नॅपचॅट. हालेलुया. बंद कर ते इंस्टाग्राम. तुला करायचं आहे तर देवाचं काम ह्या मोबाईल मध्ये कर. हालेलुया. मी बघते विश्वासणारे इग्नोर करतात वचनांना. स्क्रोल म्हणा, स्क्रोल. काय करतात? स्क्रोल. विश्वासणारे वचनांना स्क्रोल करतात, पण जे जगातले आहेत ना ते वचनांना लाईक आणि कमेंट करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे बघा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हा, त्याला बाहेर जरा थोडे घेऊन जाता का? मी काय म्हणलं तुम्हाला समजलं? विश्वासणारे जे मी वचन टाकतो ना त्याला स्क्रोल करतील, इग्नोर करतील. हे हा, कोणतरी नाचतंय त्याला कमेंट करतील, त्याला लाईक करतील. तुम्हाला काय वाटतं? मला दिसत नाही? तुम्ही जेवढे बसलात ना, तुमचं सगळ्यांचं मला इथं सगळं कारस्थान दिसतं. प्रेज द लॉर्ड. कोण? मला माहिती आहे आपल्या मंडळीमध्ये बरेच आहेत, जिथं चांगले तिथं लाईक त्यांचा दिसतो, पण जिथं वाईट आहे ना तिथं लाईक करू नका. प्रेज द लॉर्ड. बिनकामाचे असते वाकडे तिकडे होऊन कॉमेडी करतात ना, बंद करा त्यांचे. ते मूर्ख लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐकायचे तर वचन ऐका. मी म्हणतो काय प्रॉब्लेम आहे? तिथे हात जोड झालाय. बापरे, एक लाईक सुद्धा लोक करू शकत नाही. नाही, हे आमच्यासाठी नाही. विश्वासणाऱ्यांचं बोलत आहे मी. विश्वासणारे म्हणतात हे आमच्यासाठी नाही, हे जगासाठी. जग करते, जग कमेंट करते, जग लाईक करते, पण आपले लोक नाही नाही आमच्यासाठी नाही, ते नको आम्हाला, हे नको. आम्ही रोज ऐकतो हे. जेवढं तू ऐकणार ना तुझं जीवन पण कमी पडणार. हालेलुया. देव परमेश्वर मला म्हणतो, हालेलुया. काय म्हणतो ब्रदर? मला सांगू परमेश्वर, तू 1 तासाचं वचन सांगून तुला असं वाटतं तू लय बोलला, पण माझ्यासाठी फक्त ते 1 मिनिटाचं पण नव्हतं. कारण माझा देव तो आहे. हालेलुया. 1 दिवसाला 1000 दिवस समान बनवीन आणि 1000 दिवसांना 1 दिवस समान बनवीन. तुम्हाला काय वाटतंय? हालेलुया. 5 मिनिटाची प्रार्थना करता आणि म्हणता मी 5 दिवस प्रार्थनेमध्ये गेलो. 40 दिवसांचे उपवास लोक करतात आणि स्वतःला मोठे भाष्य समजतात. हालेलुया. अरे तुझे उपवास काय कामाचे? तुझ्यामध्ये प्रेम नाहीये. उपवास नाही पकडले तरी चालेल, पण लोकांबद्दल प्रेम ठेवू. लोकांबद्दल प्रेम आणि आदर बाळग. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मला भेट नकोय, तुझं हृदय मला दे. हालेलुया. तुझं हृदय मला दे, मला त्याला बनवायचंय. तुटलेल्या हृदयाला मला पुन्हा जोडायचंय.
तुला माझं काम तुझ्यातून मला करून घ्यायचंय. पण आज कुठे आहे पात्र? आज पात्र कमी. हालेलुया. आज पात्र कमी आहेत. आज पात्र प्रेज द लॉर्ड. पण आज जत्रा खूप आहे. प्रेज द लॉर्ड. आज जत्रा लोक जास्त आहेत पण पात्र कमी आहेत. काय उपयोग? हा, एका लिंबूला लोक घाबरतात. लिंबू जो आपल्याला पिळून खाण्यासाठी बनवलेला आहे, समजते? मिरची. एक जण आला माझ्याकडं, बोलू शकतो मी? एक जण आला माझ्याकडं गेल्या शनिवारी. त्याच्या मोबाईल मध्ये इशूची गाणी आहेत आणि ते मला काय म्हणतोय, लाव का गाडीला? त्याला म्हणलं माझ्या गाडी मागे इशू बसलाय, दिल तुला झटका. त्याच्यावर विश्वास नाही. म्हणलं तुझ्या मोबाईल मध्ये काय लागले भाऊ? ते म्हणला इशूचे गाणे. म्हणलं तू इशूचे गाणे चालवतो आणि तू ह्याच्यावर विश्वास करतो? तो काय म्हणला, पोटाचा सवाल आहे. म्हणलं हे सोड, देव तुला अद्भुत काम देईल. हालेलुया. ह्या अंधश्रद्धेतून बाहेर या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळ्या नजरा देवाने आंधळ्या केल्या ज्या माझ्याकडे वाईट नजरेने बघत होत्या. माझ्याकडचा मोबाईल सुद्धा सेफ आहे, ते सुद्धा उड्या मारतो. तुझ्याकडे मी सेफ आहे. माझी गाडी पण उड्या मारती, तुझ्याकडे मी सेफ आहे. हालेलुया. माझ्या कुठल्याच वस्तूंना वाईट नजर लागणार नाही. तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाबाळांना वाईट नजर लागणार नाही. हालेलुया. जर तुमच्या हातापायामध्ये काळा दोरा असेल, आजच काढून टाका येशूच्या नावाने. नावा ठेवू तुम्ही काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधश्रद्धेमधून तुम्ही बाहेर या. ह्याच्यावर तुम्ही विश्वास करा. मी खरं सांगतो, येणाऱ्या हजारो पिढ्यात तुम्हाला तुमच्या नावाने धन्यवाद देईल. समजतोय तुम्हाला? हालेलुया. फक्त 5 मिनिटं. किती मिनिटं? 5 मिनिटं. पुढं वाच. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. जक्कई नावाचा एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. तो मुख्य जगतदार असून कोण होता? श्रीमंत होता. कोण होता? श्रीमंत. श्रीमंत. त्याला काय गरज होती का झाडावर चढायची? नाही. श्रीमंत. प्रेज द लॉर्ड. श्रीमंत व्यक्ती होता. जर तो कधी जमिनीवर असता ना, तर येशूने त्याला बघितलं पण नसतं. पण तो झाडावरती चढून बघतोय, ह्याचा अर्थ काय? मला कोणतरी शोधतंय. समजते? लोकांना घरामध्ये बसायचे आणि येशू पाहिजे. जो इथे येतोय, इथे येऊन वचन ऐकतोय, येशू त्याच्या संगत घरी जाणार. हालेलुया. त्याची धडपड काय आहे? मला येशूला बघायचंय. पुढं, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. येशू कोण आहे हे बघण्याचा तो प्रयत्न करत होता. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. गर्दीमुळे त्याचं काही चालेना. कारण तो ठेंगणा होता. कसा होता तो? ठेंगणा. ठेंगणा म्हणजे बुटका. कसा होता तो? बुटका होता, पण श्रीमंत होता. हालेलुया. पुढं, तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कशाच्या झाडावर? उंबराच्या झाडावर. उंबराच्या झाडावरती चढता येतं? कुणी कुणी बघितलं उंबराचं झाड? चढता येतं त्याच्यावर? सहज सहज चढता येतं का? नाही येत. उंबराचं झाड खूप डेंजर आहे. चढताना माणूस घसरतं त्याच्यावरनं. पण ह्याची तळमळ आणि ह्याची धडपड बघा कशी आहे. बघितलं नाही झाड किती मोठे आहे. मी बुटका आहे ना, मी या झाडावरती चढणार. प्रेज द लॉर्ड. झाड मोठे आहे. हालेलुया. पण हा बुटका आहे. पण हा कुठं सोडून बघतोय? झाडावरती. येशू मला बघायचे, येशूला बघायचे. धडपड कोण ऐकते? कोण ऐकते? येशू त्याची धडपड ऐकतो. हालेलुया. सगळी गर्दी तिथं, पण येशूच्या अंतःकरणात एक आवाज येतोय, तुला कोणतरी झाडावरती चढून बघते. कुठल्या झाडावरती? उंबऱ्याच्या झाडावरती. येशू म्हणला असेल, काय उंबऱ्याच्या झाडावरती कसा काय हात चढला? कोण आहे तो? देवदूत म्हणला असेल, एक खरा विश्वासणारा, सच्चा विश्वासणारा. हालेलुया. श्रीमंत आहे तो. देव म्हणतो असू दे. प्रेज द लॉर्ड. श्रीमंत तो बाहेर नाही, पण आतमधनं तो दीन आहे. हालेलुया. आज लोक कसे? हालेलुया. समजते तुम्हाला? बाहेरनं गरीब आहेत, बाहेरनं आणि अंतःकरणातून श्रीमंत आहेत. काय उपयोग? जो म्हणतो ना माझ्याकडे सगळे, तो गरीब आहे. जो म्हणतो ना त्याच्याकडे सगळे,
पण जो म्हणतो ना माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे येशू ते श्रीमंत आहे, हा पुढे बघा त्यांनी काय केलं. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला, उमऱ्याच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. येशूला कुठून जायचं होतं? त्या वाटेने. त्याच वाटेने जायचं होतं. हा मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, दृष्टीवर करून येशू म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये. जक्कय. काय म्हणतो येशू? जक्कय. येशूला त्याचं नाव माहित होतं? प्रेज द लॉर्ड. परिचय झाला होता, मी जक्कय आहे प्रभू, मला आवाज दे. प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू तुम्हाला आणि मला नावासंगत ओळखतो. तुम्ही कुठं राहताय, तुम्ही काय करताय, सगळे डिटेल्स त्याच्याकडे पूर्ण आहे. एक वेळेस मी चुकल, तुम्ही चुकाल, पण तो कधी चुकणार नाही. कारण तुमच्यावरती आणि माझ्यावरती त्याने असे कॅमेरे सोडलेले आहेत ना की ते कधीच झोपत नाही आणि तो कधी डुलकीही घेत नाही. प्रेज द लॉर्ड. ते म्हणतोय, हे जक्कय खाली ये, आज तुझ्या घरी मला यायचंय. श्रीमंत होता म्हणून येशू गेला नाही. हालेलुया. त्याची धडपड होती येशूला ओळखण्याची, येशूला ओळखण्याची धडपड होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा पुढं, जक्कया, त्वरा करून खाली ये, हा. कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आज आहे. मला तुझ्या घरी उतरायचे आहे. उतरायचं आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हा त्यांनी पण त्याचं स्वागत केलं. कसं स्वागत केलं? आनंदाने. तुम्हाला सांगू कसं स्वागत केलं? तिथं हार, फुल, नारळ, उदबत्ती. आहा, प्रेज द लॉर्ड. नाही तर लोक काय म्हणतात, हा नारळ वेळ फोडले असतील. माझा देव त्या गोष्टींकडे नाही बघत. त्यांनी ते खायला बनवलेले, त्यांनी ते फोडायला, आणि त्यांनी त्याला तो म्हणतो आगत स्वागत कसं केलं तुम्हाला सांगू. प्रेज द लॉर्ड. कोण आहे बघण्यासाठी उत्सुक? हालेलुया. कोण नाही तुमच्यातलं? एकटा केदार भाऊ आहे. हा सगळे उत्सुक आहेत तुम्ही. फक्त 10 मिनिटं. प्रेज द लॉर्ड. आगत स्वागत येशूचं कसं केलं तुम्हाला सांगू. त्यांनी त्याच्या आसपासच्या सगळ्या लोकांना जाऊन सांगितलं, येशू माझ्या घरी येते, येशू माझ्या घरी येते. येशू त्याला म्हणतात येशूचं आगत स्वागत. हालेलुया. विनाकारणचं ढोंगीपणा करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू तुम्हाला मिळालेला आहे म्हणून त्याला झाकून ठेवू नका. जर येशू तुझ्याकडे आलेला आहे तर तू दुसऱ्यांना सुद्धा येशू दाखव. हालेलुया. हो, माझ्याकडे येशू आलेला आहे, तुम्हाला पाहिजे नाही का? हो, ते लोक म्हणतील तुमच्या घरामध्ये एवढी शांती, माझ्या घरामध्ये येशू आलेला आहे, तुम्हाला पाहिजे नाही का? ते खरं येशूचं स्वागत आहे. ते खरं येशूचं स्वागत आहे. आज लोक घमंडी आहेत, आज लोकांमध्ये ताटपणा आहे, आज लोकांमध्ये मीपणा आहे, आज लोकांमध्ये अहंकार आहे. हालेलुया. दुसऱ्यांना ते कमी ठेवतात आणि स्वतःला ते उंच करतात. देवाच्या नजरेमध्ये ते पडलेले लोक आहेत. हालेलुया. जर उंच करायचंच आहे तर मी खरं सांगतो, स्वतःला करण्यापेक्षा इतरांना उंच करा. त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये आशीष आणि बरकत वाहील. कधीच कमी पडणार नाही. हालेलुया. मी कधीच स्वतःला उंच करत नाही. करायचंच आहे तर आपल्या मंडळीला मी उंच करणार. करायचंच आहे आपल्या बहीण भावांना मी उंच करणार. हालेलुया. इथंच नाही मी काम करणार. माझं काम फक्त इथंच नाहीये. माझं काम जसं इथं आहे ना तसंच मी जगामध्ये पण वावरणार आहे. समजते तुम्हाला? उत्साह नाहीये तुमच्यामध्ये. हालेलुया. जसं मी इथं आहे ना तसंच मी बाहेर पण असणार. हालेलुया. इथं आहे आणि बाहेर वेगळं आहे तर मी दोन तोंडी. माझं शिक्षण व्यर्थ आहे. माझ्या संग कुठंच इश्यू नाही, माझ्यामध्ये कुठंच इश्यू नाही. माझ्यामध्ये मीपणा आणि घमंड आहे. सगळ्यात आधी जर इश्यू आला ना तर तुमच्यातला घमंड आणि मीपणा तो काढून टाकेल. खरं सांगतो मी. दुसऱ्यांदा तुम्ही त्याला कधीच बघणार नाही. हा पुढं शिवानी पटकन वाच. त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. सगळे लोक काय करायला लागले? कुरकुर करू लागले. कुरकुर का करायला लागले? की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला कोणाच्या आहे. घरी? पापी तो मनुष्याच्या घरी. जकातदार होता. कोण होता? जकातदार होता. त्या काळामध्ये तो कर वसुली करणारा होता. कोण होता? वसुली कर होता. हालेलुया. आणि त्या काळामध्ये जे व्याजाने पैसे द्यायचे आणि घ्यायचे ना, कोण होते ते माहितीये? ते पापी होते. त्यांच्या घरातलं पाणी सुद्धा प्यायचं नाही. काय प्यायचं नाही?
पण आपला येशू किती चांगला आहे. ज्यांनी आपल्याला पापी म्हटले, ज्यांनी पापी म्हणले त्याच्या घरी नाही गेला तो, पण ज्याला लोक पापी म्हणले त्याच्या घरी आज ते जाऊन जेवण करत आहे. तो माझा येशू, तो माझा देव आहे. जर येशूला ओळखायचंच आहे ना, हालेलुया, तर कधी कुणाला म्हणू नका तू पापी आहेस. माझं काम नाव ठेवायचं नाही, माझं काम प्रेम करण्याचं आहे. हालेलुया. हा, पुढं पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. हा. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, हा. प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो, हा. आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. प्रेज द लॉर्ड. येशूने त्याला म्हटले, आज या जे घराला मी घेतलं आहे लोकांकडून, मी व्याजाने लोकांना दिलं, पण त्यांचं मी खूप लुबाडलंय, तर मी काय करणार आता? तो काय म्हणत आहे जक्कई, माझा जो कमावलेला पैसा आहे तो मी गोरगरिबांना वाटणार. ज्याच्याकडनं मी एक पट घेतलंय त्याला मी दुप्पट देणार, मी त्यांना देऊन टाकणार. हालेलुया. तुम्हाला खरं सांगतो, तो नुसता बोललेला आहे ब्रदर, तो नुसता बोललेला आहे. हालेलुया. त्याने अजून केलेलं नाहीये. लोक बोलत पण नाहीत आणि करत पण नाहीत. लोक त्यांनी येशूला नाही म्हटला, माझं अर्ध धन तुझं अर्ध होईल. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? तो म्हणला, प्रभू माझं जे आहे ना ते मी सगळ्या गोरगरिबांना वाटून टाकेन. येशू त्याला पुढे काय म्हटलं? किती येशूला आनंद झाला बघा. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. काय प्राप्त झाले ह्या घराला? तारण. ज्या घरामध्ये येशू उतरलेला आहे, ज्या घराण्याने पाप कबूल केलेला आहे, येशू त्या घरामध्ये उतरून म्हणतो, आज या घराचं तारण झालेलं आहे, आज या घराला सुटका मिळालेली आहे. हालेलुया. या घराकडे कुणाची वाईट नजर नसणार आहे. आजपर्यंत जक्कई तुला लोक पापी म्हणले, पण इथून पुढे ज्या व्यक्तीच्या डोक्यावर तू हात ठेवशील ते मेलेले सुद्धा बरे होतील. हालेलुया. आज मी तो म्हणतो, मी रक्त सुद्धा सांडलेलं नाहीये. मी जर रक्त सांडलं तर तू अद्भुत काम करशील, पण आज तू लिहून घे, इथून पुढे तू माझ्यासाठी चमत्कार घडवशील. हालेलुया. आज तुम्हाला नावं ठेवले असतील, आज तुम्हाला तुच्छ लेखला असेल, आज तुमचा अपमान केला असेल, मी तुम्हाला इथं उभं राहून सांगतो, हालेलुया, ज्यांनी तुमचा अपमान केलेला आहे, ज्यांनी तुम्हाला तुच्छ लेखलेला आहे, त्या लोकांना तुमची गरज भासणार आहे. ते लोक तुम्हाला शोधणार आहेत, ते लोक तुम्हाला घेऊन घरापाशी जाणार आहेत, आणि ते लोक म्हणणार आहेत, ब्रदर, ताई, माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. हालेलुया. करता ते तुमचा तिरस्कार करू द्या, हसता ते तुमच्याकडे बघून हसू द्या. डोंट वेरी. हालेलुया. माझा देव कोण आहे? माझा देव सगळं काही बदलणारा देव आहे. माझा परमेश्वराने त्याच्या रक्ताने शुद्ध केलेले, त्यांनी रक्त नाही सांडलेलं. पण जक्कई तुझ्या घराला तारण प्राप्त झालं. आता माझ्यासाठी रक्त सांडलेले, मी आत्मेने त्याला शोधते, आणि तो मला म्हणते, घाबरू नको शंकर, तुझे येणाऱ्या हजारो पिढ्या माझी सेवा करतील. हालेलुया. मी जसं ऊरकडनं सेवा करून घेतली, ऊर नंतर मी बसालेला निवडलं, आज त्याच्या कितीतरी हजारो पिढ्या माझी सेवा करते. इथून पुढं जशी त्यांनी सेवा केली प्रभू, तसंच आज मलाही तो मान सन्मान तुझ्यामध्ये मिळेल का? प्रभू म्हणतो, तू मान सन्मानाची गोष्ट करतो, मी तुला माझ्या तळ हातावरती चालवते. हालेलुया. मी तुला माझ्या तळ हातावरती तुला धरलेले. हालेलुया. तुझा चेहरा माझ्या हातावरती मी छापलेला आहे, तुझं नाव माझ्या हातावरती मी कोरलेले. ते कोणी बुजवू शकणार नाही, कोणी मिटवू शकणार नाही. माझ्या रक्ताने मी तुला शुद्ध असे केलेले. ज्याने येशूचं रक्त स्वीकारले तो कधीच पापाचा भागीदार होणार नाही. ज्याने येशूचं रक्त स्वीकारले तो कधीच कोणाची निंदा करणार नाही. ज्याने येशूचं रक्त स्वीकारले तो कोणी कधीच कोणाला नाव ठेवणार नाही. ज्याने येशूचं रक्त स्वीकारले तो कधी आई वडिलांना तुच्छ लेखणार नाही. ज्याने येशूचं रक्त स्वीकारले तो कधी सासू सासऱ्यांना त्रास देणार नाही. मुलगा असो वा मुलगी असो, जसं ती आई वडिलांवर प्रेम करती
तसंच तिने सासू सासऱ्यांवर पण प्रेम करावं. ती खरी नारी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडनं सगळ्या आयांना हॅपी मदर्स डे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही खरं सांगतो, जी ताकद पुरुषांमध्ये नाही ना, त्याच्यापेक्षा डबल ताकद तुम्हाला दिलेली देवाने. खरं सांगतो. हालेलुया. पुरुष कमजोर आहे, पण नारी ही शक्तिशाली. आणि बायबलमध्ये ह्या पवित्र शास्त्रामध्ये स्त्रीला उच्च दर्जा देण्यात आलेला आहे. उच्च दर्जा. जेव्हा एक स्त्री जर पास्टर बनली ना, लोकांना कमी, पण माझ्या देवाला खूप आनंद होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला? ज्या वेळेस आज समाजामध्ये स्त्रीला दर्जा नाहीये, मी सांगतो तुम्हाला, आज समाजामध्ये स्त्रीला दर्जा नाहीये, पण देवाच्या मंदिरामध्ये आणि देवाच्या उपस्थितीमध्ये स्त्रीला देवाने हायर असं केलेले. प्रेज द लॉर्ड. कधी स्त्रीला कोणी कमी समजू नये. स्त्रीला कधीच कुणी कमी समजू नये. स्त्रीमध्ये खूप ताकद आहे. हालेलुया. इतकी ताकद आहे ना स्त्रीमध्ये, ती घर पाडू पण शकते आणि 1 सेकंदामध्ये ती उभं पण करू शकते. तिच्यामध्ये एवढी ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट, जे पाप हव्वानी केलं होतं, कुणी केलं होतं? हव्वा. तर माझा देव कोण आहे माहितीये? ज्याच्याद्वारे तू पाप केलेला आहे, त्याच स्त्रीमधून एक जन्माला येईल आणि तो तुझ्या मुंडीवरती पाय देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मी खरं सांगतो, स्त्री ही खूप शक्तिशाली आहे. ती कुठल्याच कामामध्ये कमी नाही. कुठल्याच कामामध्ये. राजनीतीमध्ये पण स्त्री सगळ्यात मोठी ताकदवर आहे. माहितीये, राजनीतीमध्ये पूर्वी स्त्रीला जागा नव्हती, आता आहे सगळ्यात मोठी. आणि त्यांच्यामुळे ना अद्भुत काम व्हायला लागले. नगरसेविका म्हणून आज ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांचं वार्ड जाऊन बघा किती स्वच्छ आहे. पुरुष आळशी आहेत. पुरुष आळशी आहेत, पण स्त्रिया सकाळी 7 वाजल्यापासूनच काम करायला सुरुवात करतात. या रवड्यामध्ये डॅनियल लांडगेंची वाईफ आहे. खूप सुंदर काम करतात ह्या लोक. हालेलुया. मी म्हणतो की जेवढं पुरुषांना जमत नाही ना, तेवढे स्त्रीला जमतं. तर मी म्हणतो, हे राजकारण जे आहे ना भारतातलं, माझी विचार येत आहे, समजते तुम्हाला? ह्या राजकारणांमधनं सगळ्या पुरुषांना काढून सगळ्या स्त्रियांना भरावं. अख्खा देश आपला सोन्याहून पिवळा होईल. टाळे कुठे? नुसतं मी तुमच्यासाठी बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? सगळ्या पुरुषांना ह्या राजनीतीतून काढलं पाहिजे भारत देशामधून, आणि सगळ्या स्त्रींच्या हातामध्ये भारत देश सोपवला पाहिजे. सोन्याहून पिवळं करतील. पाकिस्तानची पण ताकद होणार नाही. काय बोलायची? सगळ्या स्त्री आहेत तिकडं. खरं सांगतो. हालेलुया. स्त्रियांमध्ये खूप ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव मला म्हटला होता, आज स्त्रियांबद्दल तू बोल, म्हणून मी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कुठल्या स्त्रीला कधी कमी ठेवू नये, म्हणू नये अरे स्त्री आज वचन सांगणार आहे. नाही. मी म्हणतो, मी जे बोलणार नाही ते कदाचित पवारताई बोलतील, कदाचित किरण बोलल, कदाचित रोहिणी बोलल, कदाचित तुमच्यातलं कुणी बोलल, शिवानी असो, कुणी असो. माझ्यापेक्षा पण तुम्ही चांगला प्रचार कराल. सगळ्यांना देवानी समान आत्मा दिलेला आहे आणि ज्ञान पण समान. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर कुणी कुणाला कमी समजू नका. हालेलुया. तो जक्कईच्या घरी गेला. जक्कईने त्याच वेळेस सगळं पाप कबूल केलं. आज येशूला काय आवडतंय? पाप कबूल करणं. तो म्हणला, प्रभू मी पापी आहे, पण मी खरं सांगतो, आज मी जे वाईट कामाने कमावलेलं आहे ते मी गोरगरिबांना वाटतो. देव म्हणतो, जक्कई आज तुझ्या घराला तारण प्राप्त झाले बघ. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो, कसं प्रभू? अरे माझ्यापेक्षा पण लय बाहेर मोठे मोठे आहेत, याजक आहेत. प्रभू म्हणतो, तू पापाचा पश्चाताप केलाय. ते मोठे मोठे झगे घालून फिरतात, त्यांच्यामध्ये मला कुठंच पश्चाताप दिसत नाही.
हालेलुया. चांगले चांगले सूटबूट घालून फिरतात, मर्सिडीज मध्ये, BMW मध्ये फिरतात. त्यांच्यामध्ये मला पाप कुठंच त्यांच्यामध्ये आढळलेलं नाही, त्यांनी पश्चाताप केलेला आहे. पण खरा पश्चाताप कोण करतो? जो घरापासून चर्चला चालत येतो ना, त्यांनी खरा पश्चाताप केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? जो त्याच्या घरापासून पैसे नाहीत, खिशामध्ये गाडी नाहीये, पण तो घरापासून चालत इथपर्यंत आलाय ना, त्यांनी खरा पश्चाताप केलेला आहे. इथून पुढं तुमच्या घराला तारण देवानी प्राप्त केलेले, तुमचा आशीर्वाद कोण चोरणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू इथं आलेल्या प्रत्येक बहीण भावाला, प्रत्येक लेकराला, प्रत्येक कुटुंबाला तू ती ताकद दे प्रभूजी. इथून पुढे आम्हाला कमी पण तुला जास्त दाखवणारे आम्हाला बनव. इथून पुढे लोकांसंग तुझी ओळख करून आम्हाला देणारे बनव. इथून पुढे माझ्या देवा घरातनं आम्हाला सेवा करणारे बनव. इथून पुढे प्रभूजी आमच्या घरामध्ये काय कमी आहे ते आम्हाला तू दाखव प्रभूजी. घरच्यांना सुखी आणि हॅपी ठेवून बाहेर आम्हाला सेवा करणारे बनव. मी प्रार्थना करतो येशूच्या नावाने. जसा प्रभू तू पत्रसच्या घरी उतरला, ओ त्याच्या घरामध्ये त्याची सासू आजारी होती, तिला तू बरं केलं. आज प्रभूजी मला माहित नाही आमच्यामध्ये कोण पत्रस आहे, कोणाच्या घरामध्ये आजारी लोक आहे. आज तू त्यांच्या घरामध्ये उतर आणि त्यांच्या घरातल्या सगळ्यांना तू आरोग्याने भर. सर्वांना विश्वासामध्ये वाढव. रिखा बाबा सेखेले गे रिया नामा रबा बाबा सांदाला. माझी प्रार्थना आहे येशूच्या महान पवित्र गोड सामर्थ्य नावामध्ये. आज आम्ही इथे एकटेच नाही, आमच्या बरोबर आमचं पूर्ण कुटुंब घेऊन आणणार आम्हाला बनव. या धरतीवर, या सृष्टीवर, या पुणे शहरात, महाराष्ट्रात, भारत देशात आमचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घे. तू आम्हाला मिळाला पण आम्ही इतरांना येशू दाखवणारे बनव. आमच्यामध्ये जागृतीचा, उत्सुकतेचा आत्मा येशूच्या नावाने प्रगट कर. प्रभू परमेश्वर, कोण कुठल्या गोष्टीमध्ये कमी आहे, उणीव आहे, कोणाला ज्ञान नाहीये, बोलण्याचा आत्मा नाहीये, आज मी प्रार्थना करतो येशूच्या नावाने प्रत्येकाला बोलण्याचा, प्रत्येकाला जो ज्ञानाचा आत्मा देव देत आहे. इथून पुढे हालेलुया तुम्ही उत्तम प्रचार करणारे बनणार, उत्तम वचन सांगणारे बनणार. देव तुम्हाला हायर करणार. हालेलुया. ज्या लोकांसाठी तुम्ही गुडघे टेकवलेले आहेत ते लोक लवकरच देवाच्या मंदिरामध्ये येणार. परमेश्वर लवकर त्यांना घेऊन येणार. अद्भुत काम ते तुमच्या सगळं करणार. हालेलुया. ओ यहोशुआ म्हणतो, मी आणि माझं घरानं देवाची सेवा करणार. आज जर इथं कोण यहोशुआ असेल तर आज उठून बोला, हे प्रभू मी आणि माझं घरानं तुझी सेवा करणार. ओ रिखा बेबे सेखेला गालिया नामा रबा बाबा सांदाला. येशूच्या नावाने मी इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वर्गातली ताकद घोषित करतो. भित्रेपणाचा आत्मा येशूच्या नावाने निघून जा. रिखा बाबा सेखेले बेरिया नामा रबा बाबा बाबा सांदाला. जर तुम्ही कुणाला लाजत असताव, इथून पुढं तुमच्या मुखातनं फक्त आणि फक्त येशूचं वचन येऊ. इथून पुढे तुम्ही फक्त येशूच्या नावाने घोषणा करणारे बनो. तुमच्या घरामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या बघण्यामध्ये, तुमच्या चालण्यामध्ये लोकांना फक्त आणि फक्त येशू दिसो. मी ब्लेस करतो तुम्हा सर्व मंडळीला. जसं तू जक्कईच्या घरी उतरला असं तसं आमच्या घरी उतर. सगळं वातावरण बदल, आमच्या सगळे नगर बदल, आमच्या आसपासचे लोक बदल. ओ प्रभू परमेश्वरा, बदलती सगळी परिस्थिती आज बेदारी उतरून आण प्रत्येकाच्या घरामध्ये येशूच्या नावाने. आज प्रभूजी मी बघत आहे विश्वासाने, आज विश्वासणाऱ्यांच्या हृदयामध्ये प्रेम कमी आहे. आज ह्या धरतीवरती जे तुला ओळखतात त्यांच्या मनामध्ये प्रेम प्रगट कर. एकमेकांना प्रभूजी आदर आणि रिस्पेक्ट करणारे बनव. एकमेकांना उंच करणारे आम्हाला बनव. एकमेकांना प्रभू परमेश्वरा आदराने बोलणारे आम्हाला बनव. आम्हाला प्रभूजी जसा तू होता तसा आज आम्हाला ह्या धरतीवरती तू बनव. जसं तू 12 शिष्यांना मत्ते 10 मधले अधिकार दिले,
आज मी त्या अधिकार मी आणि माझं हा मंडळी जे तुम्हाला दिलेले आहेत आम्ही ते रिसिव्ह करतो येशूच्या नावाने. इथून पुढं आमचा हात ज्या डोक्यावर जाईल ते शरीर आरोग्याने भर. इथून पुढे आम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करेल ते शरीर आरोग्याने भर. जर कुठल्या घरामध्ये वादिवाद असेल येशूच्या नावाने तिथे शांती पसरव. मी विनंती करतो, प्रार्थना करतो, धन्यवाद देतो. जसं आमचं तुझ्या मंदिरापर्यंत येणं सुखरूप केलं तसंच आमचं जाणंही तू आशीर्वादित कर घरापर्यंतच. येशूच्याच महान नावात मागतो म्हणून तो आई. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझं राज्य येो, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तू या आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आण नको, तर आम्हास वाईटांपासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, मंडळीतल्या सर्व बहीण भावांबरोबर, सर्व कुटुंबांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन.